प्रश्नोत्तर जोड़कर लिखो, आशय स्पष्ट करो, कविता पूर्ति करो, पूरा अभ्यास करे थे। आज आगे हम पाठ 2 मूर्ख गधा पाठ पढ़ेंगे। मूर्ख गधा यानी क्या? यस, मूर्ख यानी क्या है? ಮೂರ್ಖ ಯಾನಿ ಕನ್ನಡದೊಳಗೂ ಮೂರ್ಖ ಅಂತೀವಿ, ಹಿಂದಿ ಒಳಗೂ ಮೂರ್ಖ ಅಂದ್ರೆ ತಿಳಿಲಾರ್ದ ಏನಾರ ತಪ್ಪು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ, ಏನ್ ಮೂರ್ಖತೆ ಏನಿನ ಅಂತಾರಲ್ಲ ಹಾಗೆ मूर्ख गधा फुलिश। यस, मूर्ख यानी फुलिश। गधा यानी क्या है? सभी को मालूम है कि नहीं? अपने घर में बड़े बड़े लोग आपको डांटते रहते हैं, गधा ऐसा। सो आज हम इसका पाठ ಪ್ರಾರಂಭ ಕರೆಂಗೆ। ನೀವು ಮನೆ ಒಳಗಿದ್ದಾಗಿಲ್ಲ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರಿಗೆ ಕತ್ತಿ ಬುಕ್, ನೀವು LKG UKG ಒಳಗಿದ್ದಾಗೂ ಸ್ಟೋರೀಸ್ ಕೇಳಿರ್ತೀರಿ, ಹಾಗೆ ಇಲ್ಲೊಂದು ಸ್ಟೋರಿ ಕೊಟ್ಟಾರ, ಮೂರ್ಖ गधा। किसी जंगल में एक शेर रहता था। क्या रहता था? शेर। एक फॉरेस्ट, वन फॉरेस्ट ಒಳಗ ಏನಿದ್ದಿತ್ತ? शेर। शेर यानी क्या है? लॉयन। एक सियार उसका सेवक था। सियार यानी लोमड़ी, फॉक्स। क्या करता था वो? उसका फॉलो करता था, उसका सेवक था। वो क्या कहता था? शेर क्या कहता था? वो सभी सियार करता था काम। एक बार एक हाथी से शेर की लड़ाई हो गई। एक बार क्या हुआ था? शेर को और हाथी से बहुत जोर से लड़ाई हुई थी। शेर बुरी तरह घायल हो गया। शेर घायल हो चुका था, वह चलने फिरने में भी असमर्थ हो गया। क्या हुआ था? उसको बहुत घायल हुआ था ना, इसीलिए उसके पांव और हाथ में चोट लगी थी, इसलिए उसको उठने तक, चलने फिरने तक नहीं आ रहा था। किसको? शेर को। आहार न मिलने से सियार भूखा था। जब जब शेर मारता था ना दूसरे प्राणियों को, तब सियार को भी क्या होता था? फूड मिलता था, आहार मिलता था। क्या मिलता था? आहार मिलता था। तो सियार भी अब भूखा रहा था, क्योंकि शेर ही घायल हुआ, इसलिए शेर घायल हुआ, शेर भी भूखा और सियार भी भूखा, दोनों भूखे थे। शेर ने सियार से कहा, तुम जाओ और किसी पशु को खोज कर लाओ। शेर ने बोला, तुम जाओ और किसी पशु को खोज कर लाओ। ನೀನು ಹೋಗಿ ಎಲ್ಲಿಂದರ ಒಂದು ಪ್ರಾಣಿ ಹುಡ್ಕೊಂಡು ಬಾ, ನಂಗ ಹಸಿವೆ ಆಗೈತಿ ಅಂತ शेर, ಹುಲಿ, ಸಿಂಹ ಹೇಳ್ತ। जिसे मारकर हम अपना पेट भर सके। क्या बोला शेर ने? उसको मारकर हम भी अपना पेट को भर सके, ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿಸ್ಕೊಳ್ಳೋಣ, ಯಾವುದರ ಪ್ರಾಣಿನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬಾ ಅಂತ ಸಿಂಹ ಹೇಳ್ತ। सियार किसी जानवर की खोज करता हुआ एक गांव में पहुंचा गया। सियार किसी जानवर की खोज करता हुआ एक गांव में पहुंच गया। ಅದು ಹುಡ್ಕೊಳಕ ಎಲ್ಲ ಹುಡ್ಕೊಂತ ಹೊಂಟಾಗ ಒಂದು ಊರು ಮುಟ್ತು। गांव यानी ಊರು, हल्ली। वहां उसने एक गधे को घास चरते हुए देखा। चरते यानी ತಿನ್ನೋದು, ಚರ್ತೆ यानी ತಿನ್ನೋದು, ತಿನ್ನಾತಿತ್ತಂತದ ಯಾವುದು? ಕತ್ತೆ ಏನ್ ಮಾಡತ್ತಿತ್ತ? ಘಾಸ್ ಅಂದ್ರೆ ಗ್ರಾಸ್, ಹುಲ್ಲನ್ನ ತಿನ್ನಾತಿತ್ತಂತ। सियार ನೋಡಿದ ಮೇಲೆ सियार गधे के पास गया और बोला, गधे के पास गया और बोला, मामा प्रणाम, बहुत दिनों बाद दर्शन हुए हैं, तुम इतने दुबले कैसे हो गए? ಏನ್ ಮಾಡ್ತ? सियार गधे के पास गया और बोला, मामा प्रणाम, ನಮಸ್ಕಾರ, ಭಾಳ ದಿನದ ಮೇಲೆ ಸಿಕ್ಕಿಯಲ್ಲ, ಎಷ್ಟು ತೆಳ್ಳಗಾಗ್ಬಿಟ್ಟಿ ಅಂತ ಕತ್ತೆಗೆ ಕೇಳ್ತ। गधा बोला, भाई कुछ मत पूछो, मेरा स्वामी बड़ा कठोर है। गधा ಹೇಳಾಕತ್ತ, ನನಗೇನು ಕೇಳಬೇಡ, ನನ್ನ ಮಾಲೀಕ ಬಹಳ ಕಠೋರ ಅದಾನ, ನಿಷ್ಠೂರ ಇದಾನ, ಬಹಳ ಕೆಟ್ಟದಾನ ಅಂತ ಹೇಳಿದ। वह पेट भर घास नहीं देता, पूरा ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ ಊಟ ಕೊಡುವುದಿಲ್ಲ, ಹುಲ್ಲನ್ನ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ ಕೊಡುವುದಿಲ್ಲ। इस धूल से सनी हुई घास खाकर पेट भरना पड़ता है। ಇದರಿಂದ ಹೊರಗೆ ಬಂದು ಒಣಗಿದ ಹುಲ್ಲನ್ನ ತಿಂದು ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿಸ್ಕೋಬೇಕಾಗ್ತೈತಿ ಅಂತ ಕತ್ತೆ ಯಾರಿಗೆ ಹೇಳ್ತ? ಸಿಯಾರಿಗೆ ಹೇಳ್ತ।
सियार ने कहा मामा उधर नदी के किनारे एक बहुत बड़ा घास का मैदान है. ಏನ್ ಮಾಡ್ತ ಅಲ್ಲೇ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಘಾಸ್ ಮೈದಾನ ಐತಿ. ಅಲ್ಲೇ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕ ನದಿ ಬಾಜುಕ್ ಹೋಗಿ ನೋಡ್ಬೇಕು ಭಾಳ ಚಲೋ ಹುಲ್ಲು ಐತಲ್ಲೇ. ನದಿ ದಂಡಿ ಮೇಲೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ನದಿ ಹರಿತಾ ಇರ್ತೈತಂದ್ರ ಹುಲ್ಲು ಹಸಿರು ಹಸಿರುವಾಗೇ ಇರ್ತೈತಲ್ಲ, ಫ್ರೆಶ್ ಇರ್ತೈತಿ. ನೀನು ನದಿ ಬಾಜು ಹೋಗಿ ತಿನ್ ಬರ್ಬೇಕ. ಚಲೋ ವಹಿ ತುಮ್ ಮೇರೆ ಸಾಥ್ ಆನಂದ್ ಸೆ ರಹೋ. ಏನ್ ಹೇಳ್ತ ಸಿಯಾರ್, ನೀನ್ ಅಲ್ಲೇ ನಡಿ, ಹೋಗುನು ನಾವ ಅಲ್ಲೇ ಹೋಗಿ ಏನ್ ಮಾಡೋಣ, ಆನಂದದಿಂದ ಇರುನು ಅಂತ. गधे ने कहा भाई मैं तो गांव का गधा हूँ, वहाँ जंगली जानवरों के साथ मैं कैसे रह सकूंगा. ನಾನದೇನಿ ಊರಿನೊಳಗಿನವ, ಊರಿನ ಕತ್ತೆ ಅದೇನು ನಾನು, ಹೌದಾ? ನಾನು ಹೋಗಿ ಹೊರಗಿನ ಪ್ರಾಣಿಗಳು ಜೋಡಿ ಹೆಂಗಿರ್ಬೇಕ, ಹೌದಿಲ್ಲ? ಫಾರೆಸ್ಟ್ ಜಾನ್ವರ್, ಫಾರೆಸ್ಟ್ ಅಂತಂದ್ರೆ ಜಂಗಲ್, ಜಂಗಲ್ ಜಾನ್ವರೋं से साथ मैं कैसे रह सकूंगा, ನಾನು ಹಂಗೆ ಅಲ್ಲಿರಾಕ್ ಬರ್ತೈತೇನ ಅಂತ ಕತ್ತೆ ಕೇಳ್ತ. ಸಿಯಾರ್ ಬೋಲಾ ಮಾಮಾ वह बड़ी सुरक्षित जगह है. मामा ಅದು ನಿನಗೆ ಬಹಳ ಸೇಫ್ಟಿ जगह ಐತಿ. वो बोला तुम्हारे लिए वो सेफ जगह है, वहाँ किसी का कोई डर नहीं, तुम्हें किसी का भी वहाँ पर डर नहीं लगता तो जरूर आ सकते हो, जैसे सियार बोला. 3 गंदियां भी वहीं रहती है. 3 गदियां अल्ले 3 कत्तेಗಳು, 3 कत्तेಗಳು ಮತ್ತೊಂದು 3 कत्तेಗಳು ಅಲ್ಲಿ ಅದಾವ. वे भी एक धोबी के अत्याचारों से तंग होकर भाग आई हैं. ಅವು 3 ಹೆಣ್ಣು ಕತ್ತೆಗಳು ಅಲ್ಲೇ ಮಾಲಕನಿಂದ ಇದು ಮಾಡ್ಕೊಂಡ ಅವನ ಮಾಡುವಂತ ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ ನೋಡಿ 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 ಕೆಲಸ ಮಾಡಿ 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 ಅಲ್ಲಿಂದ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡ ಅಲ್ಲೇ 3 ಬಂದು ಅದಾವ ಅಂತ ಸಿಯಾರ್ ಹೇಳ್ತ. गधे को लेकर दूत सियार वहां पहुंचा जहां शेर छिपा बैठा था. सियार की बात सुनकर गधा लालच में आ गया. ಅಲ್ಲೇ 3 ಹೆಣ್ಣು ಕತ್ತೆ ಅದಾವ, ಅವು ಅದಾವ, ನಿನ್ ಫ್ರೆಂಡ್ ಆಗ್ತಾವ ಅಂದ್ಕೊಳ್ಳೇನ ಪಾಪ ಗದಾಕ್ ಏನಾಗ್ಬಿಡುತ್ತ, ಆಸೆ ಬಂದ್ಬಿಡ್ತ. ಹಂಗಂದ್ರೆ ನಾ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಆರಾಮಿಂದ ಇರಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿ ಗದೆ को लेकर दूत सियार वहां पहुंचा. ಕೆಟ್ಟ ಫಾಕ್ಸ್ ಏನ್ ಮಾಡ್ತ, ಅಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂತ. ಎಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡ್ ಬಂತ, ಎಲ್ಲೇ ಸಿಂಹ ಕೂತಿತ್ತು. शेर के पास ले आया जहां शेर छिपा बैठा था. शेर ने पंजे से गधे पर प्रहार किया. शेर ने पंजे से गधे पर प्रहार किया. जब ही गधा और सियार दोनों बैठे थे, शेर के सामने बैठे थे, शेर गधे को देखते ही छलांग मारा और प्रहार किया, लेकिन गधे की चोट नहीं लगी. उसका चोट यानी सिर उसका हाथ में नहीं आया, शेर के हाथ में नहीं आया. गधा भाग गया और वह डर कर भाग खड़ा हुआ. ओड़ी हो बिड़त गधा, ओड़ी होगिंद. तब सियार ने नाराज होकर शेर से कहा तुम एकदम निकम्मे हो गए हो. ಸಿಯಾರಿಗೆ ಏನಾತ, ಶೇರ್ ಹೇಳ್ತ ನೀ ಬರೋಬ್ಬರಿ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಾರ್ದವಾದಿ, ಕೆಲಸ ಇಲ್ಲೇ ಇಲ್ಲ ನಿನಗಂತ ಬಯಾಕತ್ ಬಿಟ್ಟ. जब तुम एक गधे को नहीं मार सकते तो हाथी से कैसे लड़ोगे. सियार ने नाराज होकर शेर से बोला कि तुम गधे को नहीं संभाला तो हाथी को क्या तुम मारोगे, हाथी के सामने कि तुम कैसे लड़ोगे, ऐसने सियार बोला. शेर झेपते हुआ बोला मैं उस समय तैयार नहीं था इसलिए चुप हो गया. शेर बोला घामता हुआ, ऐसा जोर से सांस लेते हैं तब हम जब जोर से दौड़ते सांस हमें बहुत जोर से आता कि नहीं, तभी वो धापते ಮಾಡ್ಕೋತ ಹೇಳ್ತದ ಸಿಂಹ. ಏನಂತ, ನಾ ತಯಾರಾಗಿದ್ದಿಲ್ಲ ಆದ್ರೂ ಅದನ್ನ ಹಿಡಿಯಾಕ ಹೋದೆ, ಅದು ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡ ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತ. मैं उसे फिर से लेकर आता हूँ. वह फिर गधे के पास पहुंचा. गधे ने सियार को देखते ही कहा तुम तो मुझे मौत के मुंह में ही ले गए थे. ಮತ್ತೆ ನಾ ಅದನ್ನ ಕರ್ಕೊಂಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಸಿಯಾರ್ ಹೇಳಿದ ಕೂಡಲೇ ಆತಂತ ಹೇಳಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದ, ಹೊಳ್ಳಿ ವಾಪಸ್ ಹೊಂಟ. तुम तो मुझे मौत के मुंह में ही ले गए थे. ಗದಾ ಕಡೆ ಹೋದ್ ಕತ್ತೆ ಕಡೆ ಹೋದ ಕೂಡಲೇ ಏನ್ ಹೇಳ್ತದ, ನೀನಂತೂ ನನ್ನನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತ, ಜೀವದ ಮೇಲೆನ ತಂದ್ಬಿಟ್ಟಿದ್ಯಲ್ಲ, ನನ್ನ ಜೀವನ ಕಳ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಿದ್ನಲ್ಲ ಅಂತ ಗದಾ ಸಿಯಾರ್ ಮುಂದೆ ಹೇಳ್ತ. न जान वह कौन सा जानवर था, मैं बड़ी मुश्किल से जान बचाकर भागा. न जाने ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಲ್ಲ ಅದು ಯಾವ್ದು ಪ್ರಾಣಿ ಇತ್ತನ, ಒಟ್ನ ಅಲ್ಲಿಂದ ಓಡಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟೆ.
सियार ने हंसते हुए कहा, अरे मामा, तुम उसे पहचान नहीं पाए? वह तो गधी थी। उसने तो प्रेम से तुम्हारा स्वागत करने के लिए हाथ बढ़ाया था। ಇಲ್ಲೇ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ ಸಿಯಾರ್. ಏನಂದ, ಅಯ್ಯೋ ಅದೇನು ನನ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ, ಅದ ಗದಿ ಇತ್ತು ನಿನ್ನ ಫ್ರೆಂಡ್, ನಿನಗ ವೆಲ್ಕಮ್ ಮಾಡಾಕ ಬರಾತಿತ್ತ, ವೆಲ್ಕಮ್ ಮಾಡಾಕ ತನ್ನ ಕೈನ ಮುಂದ್ ಮಾಡ್ತಾ ನೀ ಓಡ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿಯಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತ. तुम तो बिल्कुल कायर निकले और वह बेचारी तुम्हारे वियोग में खाना पीना छोड़कर बैठी है. ನೀ ಏನಾರ ಓಡಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿ, ಆದ ಅಲ್ಲಿ ಕತ್ತಿ ಏನ್ ಮಾಡತ್ತಿತ್ತ, ನಿನ್ ದಾರಿ ನೋಡ್ಕೋತ ಊಟಾನು ಬಿಟ್ಟೈತಿ, ಕುಂತೈತಿ. तुम तो उसने अपना पति मान लिया है, ಆದರೆ ನಿನ್ ಗಂಡ ಅಂತ ಒಪ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟೈತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತು. ಅಗರ್ ತುಮ್ ನಹಿ ಚಲೋಗೆ ತೋ ಪ್ರಾಣ ತ್ಯಾಗ ದೇಗಿ. ನೀ ಬರ್ಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ತನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತೈತಿ, ತನ್ನ ಜೀವನನ ತ್ಯಾಗ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ ಆ ಕತ್ತೆ ಕುಂತೈತಿ ಅಂತೇಳಿ ಸಿಯಾರ್ ಹೇಳ್ತು. गधा एक बार फिर सियार की बात में आ गया और उसके साथ चल पड़ा. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮೋಸ ಮಾಡ್ತಿಲೆ ಪಾಪ, ಮತ್ತದ ಸತ್ಯ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಮತ್ತ ಕತ್ತೆ ಸಿಯಾರನ್ ಜೋಡಿ ಹೊಂಡ್ತ. इस बार शेर नहीं चुका, उसने गधे को एक ही झपट्टे में मार दिया. ಆದ್ರೆ ಈಗೆಲ್ಲ ತಯಾರಾಗಿ ಕೂತಿರ್ತದ ಸಿಂಹ, ತಯಾರಾಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೆ ಒಂದ ಹೊಡೆತಕ್ಕ ಬರುತ್ತೇನ ಗದಾನ ಏನ್ ಮಾಡ್ಬಿಡ್ತ, ಜಿಗದ ಅದನ್ನ ಕೊಂದು ಬಿಡ್ತ. ಕೊಂದ್ಬಿಟ್ಟು भोजन करने से पहले शेर स्नान करने के लिए गया. उसको मार दिया और स्नान करने के लिए गया, क्योंकि स्नान के बाद ही वो खाता था. इस बीच सियार ने गधे का दिल और दिमाग खा लिया. उसने सियार क्या, पहले वो शेर स्नान करने गया, तभी इसमें सियार गधे का सिर और दिल दोनों खा चुका था. शेर स्नान करने के लौटा तो नाराज होकर बोला, ओ सियार के बच्चे, तूने मेरा भोजन झूठा क्यों किया? झूठा ಅಂತಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಎಂಜಲ. ನಾವು ಕನ್ನಡ ಏನಂತೀವಿ, ಎಂಜಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಹೌದಿಲ್ಲ? ಅದ ನೀನು ನಾ ಬರೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಾನು ಊಟ ಎಲ್ಲಾನು ಎಂಜಲ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿಯಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳಿ. तूने इसका हृदय और सर क्यों खा लिया? ನೀ ಅದರದ ಹೃದಯ ಮತ್ತೆ ತಲೆನ ಯಾಕೆ ತಿಂದಿ? दूर सियार गिड़गिड़ाता हुआ बोला, महाराज, मैंने तो कुछ भी नहीं खाया. इस गधे का दिल और दिमाग था ही नहीं. सियार और एक झूठ बोला शेर को, इसका सिर भी नहीं था और दिल भी नहीं था. यदि तो होता तो यह दोबारा मेरे साथ कैसे आता? इसका दिल और दिमाग होता तो यहाँ फिर दोबारा के आता था क्या? ये नहीं आता था. इसलिए इसका दिल भी नहीं है और दिमाग भी नहीं है. शेर को सियार की बात पर विश्वास हो गया. वह शांत होकर भोजन करने में जुट गया. उसकी बात सुनकर उसको ऐसा सच लगा कि शेर बैठकर खाना खाने लगा. अच्छा बच्चों, आप मूर्ख गधा पाठ पढ़ो और डिफिकल्ट वर्ड्स, आपको कौन कौन से डिफिकल्ट वर्ड्स आते ना, उनको मार्क करको अपनी नोटबुक में. मूर्ख गधा हेडिंग डालो और शब्द, डिफिकल्ट वर्ड्स, कठिन शब्द को लिख कर रखो. अच्छा बच्चों, आपका होमवर्क क्या है? लेसन पढ़ना और कठिन शब्द का मार्क करको अपनी फेसबुक में लिख कर रखना है. अच्छा बच्चों, हैव ए गुड डे.